यांना मला भेटायला वेळ नसतो आणि हिला सोडायला वेळ. नक्की काय चाललंय यांचं? प्रगती, खरंच तुझं कौतुक वाटतंय मला. पहिली अशी मुलगी आहेस ना आपल्या गावातली की ते आपल्या गावाबाहेर जाऊन शिक्षण घेते. आणि ऐकलंय पुण्याला पण जाणार आहे पुढच्या शिक्षणासाठी. हो. पण तुला शिक्षण घेऊन बनायचं काय नेमकं? तशी तर इच्छा खूप आहे. कधी पोलीस बनावं, तर कधी डॉक्टर बनावं, तर कधी IPS बनावं. पण मला ना अशा क्षेत्रामध्ये काम करायचंय की ज्या क्षेत्रामध्ये स्त्रियांना खरंच सन्मान भेटतो. अशा क्षेत्रामध्ये स्त्रियांनी कधीच धाडस केलं नाही. मला ह्या क्षेत्रात काम करायचंय. तुझं वय किती लहान आहे पण तुझे स्वप्न खूप मोठे आहेत. स्वप्न बघितलीच नाही तर त्याला उंची कशी भेटेल? स्वप्न बघितलीच तर त्याला खरी उंची भेटेल ना. तुला तर माहितीच आहे, धाडस केल्याशिवाय ह्या जगात काहीच भेटत नाही. मानलं यार तुला. दोन चार दिवसांनी आडवास आणून देतो. अरे किरण बाळा, बरं आलं तू इथे भेटला. बोला की मामा. अरे महत्वाची काम राहिले तर आपली. काय राहिलं मामा? हा ना, काय आता तर कारले बुक झालं. हा, आता राहिला मांडवाचा ना आचार्याचा प्रश्न. आता तुम्ही काय करा, तो चांद भाई आहे माझ्या ओळखीचा आहे, पण आता काय माझ्या काय त्याच्याशी जास्त संबंध नाहीये. तुम्ही त्या चांद भाईला घरी आपल्या दारात मांडव टाकायला लावा. बरं मी सांगतो. आणि त्या आचार्याचा कोणता नंबर आहे ते त्याला मी फोन लावतो, बघू त्याला काय होते त्याचं. मामा चांदबाई माझ्या ओळखीचा आहे, त्याला सांगतो व्यवस्थित. बर. आणि तो मांडव लवकर पाडला पाहिजे बरं का. लय घाई लय गडबड आहे त्या बाबा, तेवढं हे करा फक्त. बरं चालते. बर चालत. येऊ का मग मी? हो मामा. हा, लग्न कोणाचं आहे? हा, त्याच्या आईला तुम्हाला काय कोणाला सांगायचं विसरलो मी. माझ्या पोरीचं लग्न आहे ना प्रगतीचं. हा मामा, कसं ठरले? आता काय सांगू तुम्हाला, काही विचारू नका, काही बोलू नका. सगळं तुम्हाला एखादी असलं मी सगळं व्यवस्थित सांगतो. काही गडबडी झाले, काही गडबडीत फक्त तुमच्या ज्या जबाबदाऱ्या टाकल्यात ते तुम्ही काम पार पाडा मला, फक्त बस, बाकीचं काही नाही. हा किरण, डिके दादाला आणि बंड्या दादाला हे सांगितलंच पाहिजे. अरे डिके आणि बंडे दादाला सांगितलंच पाहिजे. डिके आणि बंडे दादाला सांगितलं तर आपलं सगळंच काम होऊन जाईल. हो होते. चल सांगू. चल लवकर, चल लवकर, चल, उशीर नको करू. चल. तुम्ही असेपर्यंत मला काही टेन्शन नाही. अरे जोपर्यंत हा बंड्या आहे ना तोपर्यंत तुला काही टेन्शन नाही. हो, मला पूर्ण विश्वास आहे. सगळं घस टाकून देतो, मी गुरं खातील उद्या. ठेवा ते खाली. का वहिनी? ठेवा. तुमचा भाऊ कुठे? मला काय माहित. मला आज संध्याकाळी ते भेटायला यायला पाहिजे. संध्याकाळ कशाला, थोड्या वेळातच पाठवतो. तुम्ही थांबा तिथं. नक्की? तुमच्या आईची शपथ. मला घास टाकू द्या हो, नाही तर मा बाप लय हानीन मला, तुम्हाला सांगतो. थोड्या वेळच तुमच्याकडे. हा वहिनी, मला पुण्याला ऍडमिशन घ्यायचंय. चिकन पिका गेलं खड्ड्यात. काय शिकू दिवा लावल्यात रे पोरींनी. मग एवढी कसली घाई आहे? काय म्हणजे एकदा लग्न तुझं झालं की मी मोकळा. पण मला नाही पसंत तो. पसंत नाही, कोणाशी ना कोणाशी ते लग्न करायला लागणार आहे ना. हा, पसंत नाही, पसंत काय करते? मला नाही करायचं, मला शिकायचंय. मोठं बघू. नाही नाही नाही, आता ठरलंय ते ठरलंय. अजिबात त्याच्यात हे करायचं नाही. लग्न ठरलंय तुझं. हो फुलवंती मॅडम, काय म्हणताय? हा, एवढा उशीर? अरे एवढा उशीर म्हणजे काय, 5 मिनिट तर उशीर झालाय फक्त. तेच तर ना, 5 मिनिट असू किंवा 5 तास, माझ्या वेळेस तुम्हाला उशीरच होणार. आणि लोकांना भेटायला जाताना वेळेत पोहोचणार. लोकांना भेटायला जाताना म्हणजे म्हणायचं काय तुला? म्हणजे मलाच काय म्हणायचंय? मग हे बघ, कोण्यात नको बोलू. अशी स्पष्ट जे आहे ना ते स्पष्ट बोल बाबा. म्हणजे आता तुम्हाला माझं काहीच कळत नाही? खरंच कळत नाहीये.
का तुम्ही त्या प्रगतीला न्यायला जाता, सोडायला जाता? का तिच्यासोबत चहा पिता? हे बघा, तुम्ही तिला सोडायला जाताय ना, हे मला पटत नाहीये. तुम्ही तिला आजपासून सोडायला नाही जायचं. अरे एखाद्याला गरजूला केली मदत म्हणजे तू काही अर्थ घेणार का त्याचा? हा, अजून कोणी नाहीये का गावात? का तुम्ही एकटेच आहात? हे बघ फुलवंती, तू चुकीचा अर्थ नको काढू. कोणाला तरी मी मदत करतोय याचा चुकीचा अर्थ बिलकुल घेऊ नको तू. मी चुकीचा अर्थ घेतेय? नाहीतर काय, कोण घेतोय मग चुकीचा अर्थ? म्हणजे भाऊ, हा, तिच्या बापाने म्हणे तिच्यासाठी मुलगा बघितलाय, सगळ्या गावात सांगत सुटलाय, माझ्या मुलीच्या लग्नाला, माझ्या मुलीच्या लग्नाला, पोरगाले भारी आहे. म्हणजे प्रगतीचं लग्न ठरवलं? माहित नाही, पण ते चाललंय बा तशीच बात. तिच्या आईला त्याच्या आई त्या तुक्याची एवढी हिंमत. मी इथं असताना लग्न कसं होतंय ना मीच बघतो. चल. तुम्हाला का त्रास होतोय? तिचं लग्न ठरतंय ना, तुम्हाला का त्रास होतोय? हे बघ, त्याचं काय करायचं तो माझा प्रश्न आहे. तू मध्ये पडण्याची गरज नाही आणि आतापासून अधिकार दाखवायची बिलकुल गरज नाहीये तुझी. तुम्ही आज गेलात ना तर आपलं नातं इथेच संपलं म्हणून समजा. हे बघ, तुझा विश्वास असेल ना तर तू थांबशील, नाही तर तुझी वाट तुला मोकळी आहे. यान्या, एवढं गडबडीत कशाला बोलवलं? मी सांगतो तेवढं करायचं. आता मला वेळ नाहीये. आणि तुझ्या चुलत्यांकडे आहे ना, त्या तुकाराम तात्यांनी गाळ्या ठरवल्यात लग्नासाठी, प्रगतीच्या लग्नासाठी. त्या गाळ्या बिलकुल गेल्या नाहीत पाहिजे त्या लग्नात, समजलं? हा, ये हव्या. तुला माहित आहे का कुठला आचार्य सांगितलाय त्या प्रगतीच्या लग्नात? हो माहिती. त्याला जाऊन भेटायचं आणि सांगायचं त्या लग्नात स्वयंपाक नाही व्हायला पाहिजे, समजलं ना? बंड्या दादानी सांगितलं म्हणून सांग. हा, नाही तर इथून पुढे त्यांना ऑर्डर नाही जाणार. मी आप्पांना पण सांगेल. हा, हे किरण्या, हा पण तू चांदबाईला भेटायचं. हो भेट. त्यांना सांगायचं प्रगतीच्या लग्नात मंडप नाही पडला पाहिजे तुमचा. हो चालेल. आणि जर पडला ना तो शेवटचा मंडप असेल. हा, समजलं ना? हो पण आत्ताच्या आता कामाला निघायचं. हो चालते. तिच्या लग्नात एवढं काय पण? हे तुम्हाला सांगतो तेवढं करा. नाही जमत असेल ना तर माझं मी बघतो मग काय करायचंय ते. चला चला निघा, आणि काम झालं पाहिजे रे. कसं लग्न ठरवतोय ना तेच बघतो, आणि मी पण कसं होऊ देणार आता समजेलच त्याला. या रानातल्या घरात किती छान वाटतंय ना रे. खूप छान वाटतंय. आई, एक सांगू का? बोल ना. प्रेम किती छान गोष्ट आहे ना ग. नकळत कधी कोणावरती पण होते. त्यात भूक लागत नाही, ताण लागत नाही, आणि ती व्यक्ती एवढी आवडायला लागते ना की विसरच पडतो बघ स्वतःचा. काय रे बंड्या, आज काय झालंय तुला? एवढं प्रेमाच्या गोष्टी करतोयस? काय नाही, असंच बोला असं वाटलं प्रेमाबद्दल. आणि प्रेमाचं म्हणजे कसं, आईचं मुलाचं प्रेम. बघ ना, त्या देवाला आहे ना असं वाटलं असेल की आपलं रूप त्या पृथ्वीवरती असलं पाहिजे, म्हणून आईच्या स्वरूपात पाठवलंय, नाही का? हो रे. माझ्यासाठी तू आई नाही आहेस, देवच आहेस. अरे वेड्या, देवाला सुद्धा आहे ना असं वाटतं की आईच्या कुशीत जावं, तिचं प्रेम घ्यावं, म्हणून त्यांनी सुद्धा ना श्रीकृष्णाच्या रूपात ना जन्म घेतला आणि त्याच्या यशोदा आईकडे हक्कानी कुशीत शिरला. आणि माझ्यासाठी आहे ना तू माझा कृष्ण आहे. आई,
आम्ही किती मोठे झालो ना तरी किती प्रेम करता ना तुम्ही. अरे बाळा, तुम्हाला असं वाटतं की तुम्ही मोठे झालात, पण एका आईच्या मनाला माहितीये की तुम्ही नेहमी आमच्यासाठी. वा 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 वा, काय मायल्या खरं तर प्रेम उतू चाललंय आमचं. वाटोळं केलं पार तुम्ही. काय झालं? काय झालं काय? पोरीचं माझ्या वाटोळं केलं तुम्ही. इथं मस्त आईच्या कुशीत मांडीव घालून मस्त गप्पा छिपा मारत बसलाय. आमचं गावात फार वाटोळं केलं, फार काळं तोंड करायची बाळी आली. मी वाटोळं केलं? मी वाटोळं केलं तात्या? तुम्ही वाटोळं करायला निघालेत मुलीचं. मी काय वाटोळं केलंय? मी पोरीला गाडीत फिरवतोय का काय? आई, तुमची मुलगी कुठल्या वर्गात आहे सांगा बरं मला. काय असेल 10-11वीला आहे. आई, त्यांच्या मुलीचं वय 18 पण पूर्ण नाहीये आणि हा माणूस तिचं लग्न ठरवतोय. अहो तात्या, ज्या मुलीचं वय 18 पूर्ण नाही ना, तिचं जर लग्न ठरवलं ना तुम्ही, काय काय म्हणतात त्याला? त्याला बालविवाह म्हणतात आणि हा एक मोठा गुन्हा आहे. आयुष्यभर जेलमध्ये जाल तुम्ही. समजते का तुम्हाला? याच्यातलं काय माहिती नाही हो भांड्या. अहो तात्या, आणखी पुढची गोष्ट सांगतो. तुमची मुलगी खूप हुशार आहे. आई, रोज भेटतो मी तिला. हा, आपल्या गावातली पहिली मुलगी अशी आहे की जे आपल्या गावाच्या बाहेर जाऊन शिकते. आणि काय म्हणते माहितीये का मला? ज्या क्षेत्रामध्ये स्त्री पुढे नसेल ना, ते क्षेत्र मला गाजवायचं आहे. भांड्या, आम्ही खेड्यातली माणसं, आम्हाला काय माहिती. जेवढ्या लोक मुलीचे लग्न होते त्यासाठी आम्ही घाई करतो. आम्हाला काय माहिती नाही. पण तुम्ही खरंच देव माणूस आहे, देव माणूस आहे. चुकलं माझं भांड्या दादा. तात्या, तात्या, पाया नका पडू. पाया आहे ना देवाच्या आणि आई वडिलांच्याच पडायच्या. समजलं ना? तुमची चूक तुमच्या लक्षात आली ना? हा. मुलगी शिकली, प्रगती झाली ना. हा. येत. बंड्या, हाय. खूप चांगल्या प्रकारे शिकवलंस रे. खूप मोठा झाला. अशी सगळ्यांची मदत करत राहा. आई, तुझे संस्कार आहेत हे. अरे, लाईट कशी काय गेली? काय माहित रे. कोणी आहे का? कोण आहे? मी प्रगती. तूच खरा प्रकाश आणू शकते या जगात. हा? आज इकडे कसं काय? ते बाबा भेटले होते ना रस्त्यात, हा, तर ते बोलले तुला पाहिजे तर तू शिकू शकते. त्यामुळे मी खूप हॅपी आहे आणि ते फक्त तुझ्यामुळे झालंय. अरे वा, छान झालं की. मग दादा, मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. माझ्यासाठी? हो, हे फक्त तुझ्यासाठी. काय आहे? ते मी गेल्यावरती बघ. येऊ का मी? ते बाबा वाट बघतायत ना. ठीक आहे. काय आहे रे? हो फुलवंती मॅडम, अख्ख्या गावात तुम्हाला शोधतोय आणि तुम्ही इथं. कशाला? मला कशाला शोधताय? कशाला म्हणजे? आपल्याला भेटायला. आत्ता आठवलं का भेटणं? बरं वाटलं असेल ना तुम्हाला आता तिचं लग्न मोडून. हो, तुम्ही काहीतरी गैरसमज करताय बरं का. म्हणजे आता मीच गैरसमज करते? मला जे दिसतंय ना तेच मी बोलते. काय दिसतंय तुम्हाला? आता हे पण मीच सांगायचं म्हणजे तुम्ही तिला फिरवणार, चहा पाजणार, रस पाजणार, गप्पा मारणार तिच्यासोबत आणि वर मलाच विचारताय. हो हो हो, जरा ब्रेक लावा. काहीतरी गैरसमज करून घेताय तुम्ही. काही गैरसमज नाहीये. बर, तसं आहे का? बर ठीक आहे, मी सांगतोच तुम्हाला. तिने काहीतरी गिफ्ट दिलंय मला. वा, आता गिफ्ट पण दिलं? हो, गिफ्ट दिलंय. तेच दाखवायला आलो होतो तुम्हाला. मला नाही बघायचं. हो बघा. मला नाही बघायचं. बघा तरी काय लिहिलंय ते. हार्ट. चांगलं चालू आहे तुमचं. हो बघा, आतमध्ये वाचून बघा.
काय लिहिलं असणार? आय लव्ह यू बंड्या. थँक्यू बंड्या दादा. दादा दादा मानते ती मला. म्हणजे प्रत्येक स्त्री पुरुषाचं नातं तेच नसतं ना, काही त्या पलीकडे जाऊन नाते असतात आणि तीच सांभाळतो मी. पण मग तुम्ही तिचं लग्न का मोडलं? तिच्या वडिलांनी आहे ना तिच्या मनाविरुद्ध लग्न लावलं होतं आणि तिचं वय 18 पण पूर्ण नाही हो. म्हणजे हा बालविवाह नसता का झाला? ते सगळं ठीक आहे, पण मग तुम्ही त्या सगळ्यामध्ये मला का इतकं दुखवलं? माफ करा, या प्रकरणात तुम्हाला दुखावल्या गेलं. खरंच माफ करा मला. बरं, आता हा रुसवा घालवण्याचं काय घेणार तुम्ही? काही नाही.